मानावं लागतं, कारण आपल्याला मन आहे ना, मनापासून करण्याची कृती त्याला मानणे असं म्हणतात. वैचारिक दृष्ट्या मनापासून जी कृती करतो त्याला मानणे म्हणतात, आणि कोणतीही कृती जेव्हा स्थूल स्वरूपामध्ये करतो तेव्हा त्याला कार्य असं म्हणतात. आपल्याला काय कार्यच करायचंय ना, कारण सदा देव काजी जिजे देह जास. देव कार्य करता तर देह है. घूमेंगे फिरेंगे नाचेंगे गाएंगे ऐश करेंगे और सगळं पाठ आहे. आणि का असू नये, कारण यावत जीवम सुखं जीवेत तृणं कृत्वा घृतं पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. यावत जीवन सुखं जीवेत चार्वाकाचं तत्वज्ञान आहे. भारतीय तत्वज्ञान जेव्हा आम्हाला अभ्यासाला होतं त्यात वेगवेगळी तत्वज्ञान आहे, त्यात नास्तिक तत्वज्ञान पण आहे. नुसतं आस्तिक तत्वज्ञान मांडलेलं नाही भारतीय सिद्धांतामध्ये. चार्वाक नावाचा एक महान तत्ववेत्ता होऊन गेला, ज्यानं नास्तिक तत्वज्ञान मांडलंय. म्हणजे चक्षुर्वै सत्यम, जेवढं डोळ्याने दिसत तेवढं खरं म्हणणे. आणि त्यानं दिलेलं हे सूत्र आहे जगण्याचं, यावत जीवम सुखं जीवे. जोपर्यंत आपण जिवंत आहोत त्या देहामध्ये सुखी जगावं, आनंदाने. आपले देव काका बघा, देव आनंद, देवानंद. जय. पूर्वी त्यांचा कोंबडा होता देवानंदाचा, आता टोपी काढली तर आनंदच दिसतो. काढू नका, माहिती म्हणून सांगतो. म्हणून आमचे गुरुजी नेहमी म्हणायचे विनोद हा साहित्यिक असतो. बोलता बोलता विनोद झाला पाहिजे, आपला विनोद खन्ना होता कामा नये. देहे दुःखाचे सुख मानी विवेके सदा सस्वरूपी भरावे. सत्सत विवेक बुद्धी नावाचा एक विभाग आपल्या डोक्यामध्ये भगवंताने दिलेला आहे, आणि त्या सत्सत विवेक बुद्धी फक्त माणसाला आहे. म्हणून यावत जीवन सुखं जीवेत, त्या बुद्धीनं बुद्धिवादी विचार करणारा हा महान तत्ववेत्ता होऊन गेला. ते म्हणायचे ईश्वर तत्व तुमचं जे असेल ते असो, अनुमानम अप्रमाणम, तुम्ही अनुमानानं जाणता ते आम्हाला नको. आम्ही चक्षुर्वै सत्यम, प्रत्यक्ष प्रमाण मानणारे आहोत. आम्हाला जेवढं डोळ्याने, म्हणून सुखी जगावं म्हणाले. जेवढं आहे ना समोर आनंदाने खावं प्यावं चांगलं.